हॅलो मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे पौष्टिक नूडल्स। ते कसे बनवायचे ते बघू। अतिशय पौष्टिक आणि झटपट तयार होतात हे नूडल्स। पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर जरूर करा। तर मी इथे गव्हाचे पीठ मळून घेतलेले आहे। जशी आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे मीडियम आणि सॉफ्ट कणिक आपल्याला मळून घ्यायचे आहे। ह्या पिठामध्ये मी थोडेसे मीठ टाकून मऊसर असा गोळा बनवून घेतलेला आहे। इथे मी गॅसवर पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण नूडल्स सोडू तेव्हा हे पाणी उकळलेलं पाहिजे। त्यामुळे आपल्याला मोठ्या गॅसवर हे पाणी उकळून घ्यायचं आहे। हे बघा मैत्रिणींनो, इथे मी पितळी सोऱ्या घेतलेला आहे। हे बघा, हा असा। आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे दिवाळीसाठी शेव बनवतो जाड शेव, तर ती प्लेट आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला बारीक नूडल्स हवे असतील तर तुम्ही एक बारीक प्लेट पण असते ती पण टाकू शकता। मी इथं जाड प्लेट घेतलेली आहे। आता आपल्याला या सोऱ्यामध्ये आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे त्याचा एक बारीक गोळा करून याच्यामध्ये टाकायचा आहे। हे बघा असा। हे बघा, असं हे पीठ आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि हे झाकण लावून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे नूडल्स असे हळूहळू सोडायचे आहे। हे बघा, सोऱ्याला जास्त प्रेस करायचं म्हणजे पटकन नूडल्स आपले पाण्यामध्ये पडतील। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे आपल्याला नूडल्स सोडायचे आहे आणि कात्रीने ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे किंवा हाताने पण आपण तोडू शकतो। हे बघा, नूडल्स मी सोडून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला मीडियम गॅसवर 5 मिनिटं उकळून घ्यायचे आहेत। 5 मिनिटं झालेले आहेत। नूडल्स आपले शिजलेले आहे। आता आपण हे चाळणीत काढून घेतले। इथे मी गरम पाणी काढून टाकलेलं आहे आणि याच्यावर गार पाणी ओतलेलं आहे म्हणजे याची कुकिंग प्रोसेस बंद होईल। कढईत मी तेल घेतलेलं आहे गरम करून। आता त्याच्यामध्ये अद्रक लसूणचे बारीक तुकडे केलेले ते टाकते। कांदा टाकू, शिमला मिरची टाकू, टोमॅटो टाकू। हे सगळं आपल्याला 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये कोबी टाकते। याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता। 2 मिनिटं हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। जास्त वेळ शिजवायचं नाही या भाज्या आपल्याला। इथे मी वाटीत 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे व त्यात पाणी मिक्स केलेले आहे। आता हे आपल्याला टाकायचे आहे याच्यामध्ये म्हणजे आपली ग्रेव्ही घट्ट होईल। आता हे आपण 1 मिनिट शिजवून घेऊ म्हणजे आपली ग्रेव्ही घट्ट बनेल। आता आपण याच्यामध्ये मी इथे वाटीमध्ये 2 चमचे सोया सॉस घेतलेला आहे तो टाकते। 2 चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे तो टाकते आणि 2 चमचे रेड चिली सॉस घेतलेला आहे तो पण टाकते। 2 चमचे विनेगर घेतलेले आहे ते पण टाकते। आता हे सर्व चांगले मिक्स करून घेऊ व हे सॉस पण आपण 1 मिनिट चांगले शिजवून घेऊ। हे बघा, आपली ग्रेव्ही इथं चांगली शिजून झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये नूडल्स टाकू। हे बघा, नूडल्स आपले किती मोकळे झालेले आहेत, अजिबात एकमेकाला चिटकलेले नाहीत। आता हे मी याच्यामध्ये टाकून घेते। आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आता हे सर्व आपण चांगले मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते। बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर मी। आता थोडीशी चवीनुसार मीठ टाकू। आपण पिठात पण मीठ टाकलेले आहे। पुन्हा मिक्स करून घेऊ। आपल्याला इथे जास्त शिजवायचे नाहीये नूडल्स, फक्त याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे।
इथे आपले पौष्टिक नूडल्स इथं तयार झालेले आहेत। आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते। असे झटपट तयार होतात हे नूडल्स आणि खायला पण खूप पौष्टिक असतात। हे बघा, प्लेटमध्ये मी सर्व नूडल्स काढून घेतलेले आहे आणि किती पौष्टिक आणि चवदार एकदम आपले नूडल्स तयार झालेले आहे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, रेसिपी आवडली तर शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।